सकाळी डॅडा ऑफिसला जायला निघाला तर प्राव्या त्याच्या आधी जाऊन समोर उभी राहिली आहे आणि स्वतःची चप्पलही हातात घेतली आणि डॅडाला म्हणते चल आपण दोघं ऑफिसला जाऊया. तिला कसं कसं समजावून घरी आणलं. त्यानंतर तिच्यासाठी ओट्स बनवायला घेतले. रेसिपी एकदम सोपी आहे. 2 चमचे ओट्स घेतले, त्यामध्ये अर्धा ॲपल किसून घातलेला आहे. त्यानंतर अर्धा ग्लास पाणी घातलं. याला थोडीशी उकळी आल्यानंतर त्यात घातला 1 चमचा ड्रायफ्रूट पावडर आणि 1 चमचा खारीक पावडर. बस सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आणि घट्ट होईपर्यंत शिजवून घ्यायचं. प्राव्याला हे असंच खायला आवडत नाही म्हणून त्यामध्ये मी अर्धा कप दूध ॲड करते. तुम्ही दूध घातलं नाही तरीही चालेल. आजच्या ओट्समध्ये मी ॲपल घातलं होतं, पण मी नेहमी चिकू, बनाना असे वेगवेगळे फ्रूट्स ॲड करून ओट्स बनवत असते. तुम्ही असं डिफरंट फ्रूट्स ॲड करून ही रेसिपी ट्राय करा. तुमच्या बेबीजला नक्की आवडेल आणि अगदी 5 मिनिटात बनते. प्राव्याचा ब्रेकफास्ट झाला. तिला छान छान आंघोळ घालून रेडी केलं आणि किती क्यूट पोज देते बघा. आता मला आमच्या दोघींसाठी जेवण बनवायचं होतं म्हणून म्हटलं हिला काहीतरी ॲक्टिव्हिटी द्यायला पाहिजे. मी पटकन तिच्यासाठी घरच्या घरी स्लाईम बनवलं आणि तिला खेळायला दिलं. तिला एवढी मजा येत होती ना, अर्धा पाऊण तास ती व्यवस्थित खेळली त्याबरोबर. तुम्हालाही जर तुमच्या बेबीसाठी बनवायचं असेल ना तर मला कमेंटमध्ये सांगा, मी तुम्हाला नक्की सांगेन कसं बनवायचं आहे. तिचं खेळून झाल्यावर व्यवस्थित तिला क्लीन वगैरे केलं आणि मस्त दुपारचं जेवण जेवलो आणि त्यानंतर तिला झोपवायला घेतलं. रात्रीच्या जेवणामध्ये केले होते प्राव्यासाठी मेथीचे ठेपले आणि आमच्यासाठी मस्त मिरची फ्रायही केली होती. मेथीच्या ठेपल्यांची रेसिपी लवकरच तुमच्याबरोबर शेअर करेन. त्यासाठी फॉलो करायला विसरू नका. आणि हो, आय होप तुमचाही दिवस छान गेला असेल. पुन्हा भेटूच उद्याच्या व्लॉगमध्ये.